अंतरी मृतिके माधारी नाचते विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा नेत्री वाहे जळ सद्गतीत गुलाबाचे ओळी जन्मले शरीर तो गोरा भाग हरिभक्त विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा नेत्री वाहे जळ सद्गतीत महायोग पीठे तटी भीमरथ्याम्रम पुंडरीकाय दातुं मुनित्रे समागतनिष्ठान्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे दयासाजनी जन्म नामार्थ झाला दयाने सदा वास नामार्थ केला दयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा चैतन्यमूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या जय कृपादानी कथेचा विस्तार बाबा वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कथे काळी आपण असावे जवळी शरण शरण हनुमंता झालो रामचा काय भक्तीच्या वाटा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या केशवाचे ध्यान धरोनी अंतरी मृतिके माधारी नाचतसे विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा नेत्री वाहे जळ सद्गतीत कुलालाचे वंशी जन्मले शरीर कुंभार हरिभक्त विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा नेत्री वाहे जळ सद्गतीत नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा कीर्ती श्री संत शिरोमणी गुरुबाबा मंदिर जीर्णोद्धार मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा कलशरोहण तसेच शिवलिंग जीर्णोद्धार व संतनीकरण सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या कृपाआशीर्वादाने चाललेला हा धर्मयज्ञ या यज्ञामध्ये दुसऱ्या दिवशीचं हे सकाळचं सेवेचा हा योग सद्गुरूंच्या कृपेने थोडा वेळ सेवा काल सकाळी मिरवणूक झाली प्रवचन झालं पंगत झाली रात्री कीर्तन झालं हरिपाठ झाला सकाळी काकडा झाला आणि हे दुपारच्या थोडा वेळ ज्ञानदान त्याच्यानंतर अन्नदान फार सत्संग हा फार मोठा सोहळा चाललाय कलियुगामध्ये संतांनी सत्संगाला फार महत्व दिलंय कलियुगामध्ये सगळ्यात मोठा यज्ञ नाम जप यज्ञ बाजू नसके नानाची कर्म नामे धर्मा धर्म पावन ज्ञानोबारायांचा आदेश हा सगळ्यात मोठा यज्ञ जर कलियुगात असेल हा ज्ञान यज्ञ किती कुंडी यज्ञ हा किती कुंडी यज्ञ जितक्या मुंड्या तितके कुंडे सगळी कुंडच बसलेली तत्पर्य बऱ्याच दिवसापासून या मंडळीची इच्छा होती एक अधिष्ठान असावं
आपल्या गावामध्ये आपले संतांचं मंदिर व्हावं, बऱ्याच दिवसापासून या मंडळींची इच्छा होती. सत्य संकल्पाचा दाता नारायण, कारण त्याचा संकल्प चांगला आहे ना, त्याचा जो संकल्प आहे असत्य, तो भगवंताला पूर्ण करावाच लागत असतो. म्हणून सर्व मंडळींनी एकत्र येऊन आणि अशा तुका म्हणे सत्य कर्मावरी कार्य अशा पवित्र कार्याला सर्व गावानं सहकार्य केलं आणि सर्व गावाच्या सहकार्यानं आणि या सर्व मंडळींच्या योगदानानं फार कमी कालावधीत मंदिर उभं राहिले. एका वर्षात मंदिर उभं राहणं म्हणजे फार. याच्यातून आपल्याला एक गोष्ट घेण्यासारखी, एकीचं बळ किती मोठं असतंय, एकीचं बळ संघटना काय करू शकते. एक जेव्हा तर मंडळी एकत्र आली काही करते, एकमेका काही हेच संतांनी सांगितलं आपल्याला. यारे यारे याची भलती नाही ना खटन यावे धरून जावे. म्हणून हा सोन्याचा दिवस आता सुरू झालं कार्य प्राणप्रतिष्ठेचं. कालजवळ 2 प्रवचनामध्ये तोच विषय परत आला का मंदिर बांधणं खरंच सोपं आहे, पण त्याची सेवा करणे फार गोष्ट. पाहतोय आपण आज वेळेला ज्या मंदिराला रात्रीचा दिवस केला, गावात मंदिर भरपूर आहे पण सेवा घडत नाही. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्याची काही नियम आहे, कारण आपण सगुणाचे उपासक आहे. जरी आपण निर्गुणाबद्दल बोलत असतो पण आपण सगुणाचे ना. आणि नाथबाबाचा सराव आहे त्याला, सगुणी भजता निर्गुणी पावले विकल्प धरिता जीवाकडे. आपण सगुणाचे ना, सगुणाची भक्ती केल्याशिवाय आपल्याला निर्गुण स्वरूपात सगुण भक्ती करता करता आपण देहाला विसरलो, आपल्याला निर्गुण लागतो. मंदिराला एकदा प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर जे आपल्याला सगळं लागतं त्याला सगळं लागतं. रोजचं स्नान, रोजचं नैवेद्य, आरती, जिथं जिथं नित्य सेवा झाली त्या मंदिरामध्ये जवळपास तिथलं वैभव, तिथलं चैतन्य काही वेगळं आहे. आणि तिथं जाळे जळमट कधीतरी दिवाळीला दसऱ्याला तिथं काहीतरी होतंय वर्षातून एकदा, त्या मंदिरात बसल्यानंतर काय परिणाम होतो. आणि तिथं रोज चालू झाली, रोज आरती, रोज नैवेद्य, रोज सेवा, हरिपाठी, काकडा, भजने, प्रवचने, त्या मंदिरात तुम्ही जाऊ काय परिणाम होतो. सेवेचा परिणाम आहे. म्हणून सेवा घडणं हे महत्वाचं आहे. तुका म्हणे संत सेवा सर्व सेवा होईल. म्हणून आपण आज मुद्दाम महाराजांचा अनुभव घेतला, कारण सोहळा महाराजांचा आहे. आज महाराज बोलते आपण बोलू शकत नाही. हा जो महाराजांचा अभंग आहे, हा जो अभंग आहे हा किती बराबर आहे. महाराजांनी जास्त नाही अभंग केलेले, थोडंच त्यांचं वाङ्मय पण कळसाच आहे. परमार्थाची जी कळसाची स्थिती आहे, तुका झाला कळस भजन करा. या कळसाला गेलेले महापुरुष त्यांच्या मुखातून जे बाहेर येतं ते अनुभवतात. संत भगवंताचा अनुभव घेतात, ते सुख स्वतः प्राप्त करून घेतात आणि मग जगाला सांगतात. म्हणून महाराजांनी काही अभंग केले. त्यामधला कालही महाराज अभंगावर आपण कीर्तन ऐकलं, पण हा जो अभंग आहे हा काही वेगळा आहे. हा जो अभंग आहे आत्मसाक्षात नंतरही बाहेर पडलंय अमृत, ती अनुभूती महाराजांची साक्षात्कारानंतरचा अनुभव आहे. वरवर जर पाहिलं तर कुठला नाही.
साधूचं जीवन वरवर दिसताना सामान्य दिसतंय, वरून साधू कळत नसतो. भागवतामध्ये संतांची लक्षणं सांगितलेली, ब्रह्मनिष्ठ महात्म्याची लक्षणं. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू त्याला संत आणि सद्गुरू म्हणतोय. तोच उपदेश करण्याच्या लायक असतो. बाकीच्यांनी करू नये का? बाकीच्यांनी सेवा म्हणून केलं चालते, सेवा करायला कोणाला चालत नाही. पण जगाला उपदेश जो सुटलाय तो दुसऱ्याला पडेल. जो स्वतः सुटलाय या जन्म मरणाच्या तडाख्यातून, जीवन मुक्त अवस्थेला प्राप्त झाला, जो स्वतः बांधलेला कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सुडी बांधी करी, जगाची करी चळवळी. अरे जो जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त झालाय, जन्म मरणाची त्याला भीती नाही राहिली, तोच दुसऱ्याला करू शकतो. आधार की ज्ञान खरेदी जो त्याला दुसऱ्याला काय करेल. आप डूबे तो डूबे, यजमान को लेकर डूबे. महाराजांचं जे वाङ्मय थोडे म्हणजे काय कळत कधी एखाद्या अभंग जरी आपण जीवनात उतरावं तरी आपलं कल्याण होऊ शकतं. कोणतंही शास्त्र घ्या, ज्ञानेश्वरी घ्या, भागवत घ्या, गाथा घ्या, सगळं शास्त्र तेच सांगते. 18 पुराणे हरिशीत काय. पण महाराजांनी काही जगात दुसरं काही सांगितलं नाही. जे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना पूर्ण करेल. सगळ्या संतांचं एकमत आहे, शास्त्राचं सुद्धा एकमत आहे. एकमत आपलं नाही, आपल्यामध्ये भेद आहे. गुरु काका त्या समाधीचे आपलं काय काम येतं, आपलं काय काम येतं नाही का. तुकोबारांनी छाती ठोकून सांगितलंय, याचा याची धर्म नाही विष्णुदाचा निर्णय वाचा वेदशास्त्री. एवढं सांगून राहिले नाही ते. तुका म्हणे तुम्ही विचारावी ग्रंथी, तारिले पतित नेनो किती, कर्म धर्म त्यांचा झाला नावाय, त्यांचे पावन विहित होते. वर्णाभिमानी कोण झाले पावन, ऐसे त्या सांगून वदपाची. अत्यंत्याची योनी करल्या काही भजने, तयाची पुराणे भाट भजी. वैश्य कुलाधार पुरा कुंभा भागा संभार गीता. कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नागिता. विष्णुदास म्हणून ठिकाणोपात्रा कानोपात्रा करून बिंदावे सोदासू भजनी आम्ही हरीचे पायी. चोखा निळा पंका जातीची महार, त्याची सर्वेश्वर ऐक्य करी. नामयाची तरी कोण सीता भाव, देवी पंढरीला दिये सवी. मैराळ जनक कोण कुळ त्याची, महिमा त्याची काय सांगू. याचा याची धर्म नाही विष्णुदाचा, निर्णय व्हायचा वेदशास्त्री. संत मंडळी, जाती पातीच्या पलीकडे गेलेली मंडळी, हो ब्रह्मस्वरूप झालेली मंडळी, जलमलेच्या वंशात म्हणून म्हणायचं गोराकुंभा. कशी जातात याची गोळ माझी गेले सर्वणी. किती स्थिती गौरवाची अवस्था आहे अंतःकरणाची. श्रीरंगा वाचून आणू देणे. आपण फक्त म्हणतोय की एक अंतःकरणाची फार मोठी लेवल साधूची. साधूला इतक्या उंचीवर गेले त्याला सगळं फार बघतंय. जे जे भोगीचे मानिने भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. हे शब्द कधी ते ब्रह्म साक्षात्कारात नंतर बाहेर पडलेले शब्द आहे. माऊली जाणवतो हे समस्त युक्तिवादुदे आईचा प्रतिती रसाचा होतला भाव. प्रतिती शब्द महत्वाचा. प्रतिती म्हणजे अनुभव. प्रतिती ज्याला आली तर ज्याला जग नाही दिसत, सगळं देव दिसतोय. आपल्याला फक्त जग दिसतोय. किती किती फरक येतात तुझ्या दृष्टीतून आपल्या दृष्टीत. जगाव झाले जिकडे पावले तिकडे चतुर, भुज गोपाळू लाजले मायाचा गमनापण. आपल्याला तर ऐकलं गुरुदेव दिसत. देवाच्या मूर्तीला दगड म्हणतोय आपण कलियुगातला म्हणून. कुठं देवाला मिळत काही कधी साधूचा वाङ्मय कळत. साधूच्या ठिकाणी भेद नाही. साधूला सगळं समजतं येथील वासुदेव. जिकडे तिकडे भगवान परमात्मा नसलेला आहे.
अनंत रूपे अनंत वेची देखील त्याची बाप रत्मा देवीवरून पुन्हा बांधले पाहिजे. ते म्हणता हे बसलेले सगळे पांडुरंग बसले माझ्यासमोर. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. अशा अनुभवाला याच्या स्थितीला गेलेले ब्रह्मनिष्ठ महात्म्याच्या मुखातून बरं हे एका अवतारात काढायचे ना साधू. जसं नामदेवरायांचं प्रमाणे चौदाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठी मागे डोळे झाकून उभी कीर्तनी. आपण म्हणतो मातृ भाषणाच्या नादाला मूळ तुडवले कथा सगळ्यांना माहिती किती महत्वाची ती. आपल्याला सारा कोण साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी. सकाळचं करावे डबल काल आपल्याला चालत कुठं परमार्थ आपला पुढं चालूचा परमार्थ आहे ते कोणत्या स्थितीत असते पाहिजे. ब्रह्मानंदी लागली काळी कोण द्यायचे सांभाळी. आपण म्हणतो आता चाललं की परत काय म्हणतो आपलं लक्ष कुठं आहे. कधी मिळत नाही कधी आपली चित्ताची दृष्टी एकरूप होईल. कोणती स्थिती आहे एखाद्या भजनाचं नाही रामावताराचं समाराधन ठेवा केलेली. जर ती नामदेवरायांचं कार्य कसं कार्य तुम्ही म्हणणार रामावताराचा नवरोबाचा काय संबंध. फार मोठा संबंध आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या पुण्याची कृपा केली. ही एका दिवसाचा खेळ नाहीये. दिल्लीची विधी भूताच्या युद्धाचा प्रसंग आपण समजला पाहू कमी वेळेमध्ये. राम रावणाचा युद्धाचा प्रसंग आहे आणि त्या युद्धात सुद्धा महाराज होते. गुरु काका त्या युद्धात सुद्धा भगवंताबरोबर होते. प्रभू रामाची सेवादिनी केलेली होती. फक्त वरचा कपडा बदललेला होता. वाहनाच्या रूपात होते. नवे नवे त्यावेळेस वाहनाला का भगवंताला पसंत केले आपल्याला का नाही पसंत केलं. एवढीच निष्ठा बाईक व्हावी दुसरी काय बाईक आपल्याला किती निष्ठावंत होते आपल्यापेक्षा किती विश्वास होते. आणि मग आता ते मोठं युद्ध आहे. पण ज्या वेळेस युद्धामध्ये कुंभकर्ण आला. आता कुंभकर्ण कसा होता काय होता त्याचं वर्णन आपण रामायणामध्ये सगळं ऐकलेलं आहे. आणि हे सगळे वानर मंडळी एका बाजूला आहे. प्रभू रामाचं सैन्य तिकडे रावणाचं आहे. पण ज्या वेळेस त्या क्षेत्रामध्ये कुंभकर्ण आला त्यावेळेस आता कुंभकर्णाचं ते धड वगैरे ते बरंच मोठं सांगितलं जात आहे. आणि ह्या गंधमादन नावाच्या वानराला एक वरदान होतं तिथं लहानपणी आशीर्वाद होता का त्यांच्या अंगाचा सुगंध सुद्धा दरवळत होता काही किलोमीटर. आपाप त्याचा सुगंध सुटत होता भयंकर चांगला. आणि तो सुगंध ज्या वेळेस या गावाला आला त्यावेळेस हा पावसाळा कोण कुंभकर्ण आणि त्याला ते स्वतःला सोडून घेतला. आता याची शक्ती मोठी आहे भयंकर आवाज होता. आता त्या आवाजात असून असं किती मोठं स्वतःला सोडून घेतलं आणि असं हातात धरलं. हातात धरल्यानंतर त्याची परीक्षा पाहिजे. त्याला विचारलं तू कोणा साहेब म्हणले. त्याला सांगितलं मी रामासाहेब म्हणले. रामासाहेब म्हणले त्याला म्हणले तू एकदा तुला जर जीवदान पाहिजे असं युद्धामध्ये तू एकदा म्हणलं रामासाहेब मी तुला सोडून घेतो म्हणले. महाराज होते ते महाराज म्हटले त्यांनी रामासाठी म्हटले. आता तो कुंभकर्ण त्याला मुंडकं दाखवलं. मुंडकं नाका डोळ्यात रक्त बाहेर पडायला लागलं. जीवाची बाहेर आली आणि शेवटी विचारलं एकदा मला करावा मला एकदा मी तुला जीव झाला कशाला घेण्यात येणे तुम्हाला तुला फक्त एकदा म्हणायचं ना. अक्षरशः प्राणावर आलेले प्राणावर आलेले आता प्राण जाणार आहे त्याने सांगितलं. जे गावो आत्मा गावो वाटू रंगी द्रढभार चरणला सोडीचा. ते म्हणजे हा देह गेला तरी चालत पण ते रामासाठी होते. त्याला चुरगळ चुरगळ पूर्ण असं चुरगळ फेकून दिलं. ते राम म्हणलं लगेच परत होते. आजही नामाची ताकद जशी आहे तशीची ती निष्ठाच होती. मी रामासाठी किती निष्ठा आहे आपल्याकडे काय कमी निष्ठा आहे तर कमी.
त्या शिगेला पोहोचले नाही. त्या शिगेला ज्या दिवशी जाईल त्या दिवशी देव कुठंच गेलेला नाही. आजही तसाच भाव खाली आलेला आपण कांदे व्यवहारात भावाला किंमत आहे, इथं भावाला किंमत नाही का? भाव बळे आकडे गेलं म्हणजे महाराजांनी प्रत्येक युगात भगवंता बरोबर आहे. कारण संत भगवंताला कधीच सोडत नाही. भगवंताला शिवाय संताशिवाय राहत नाही आणि संताला शिवाय भगवंताशिवाय राहत नाही. कारण तो त्रिवेणी संगम आहे. तुका म्हणे देव भक्तांचा संगम तेथे होत नाम त्रिवेणीचा. हा सुद्धा संगम आहे. देव भक्त आणि नाम जिथं सारखं नामस्मरण झालंय. भक्त आहे देव आहे. अव्यक्त तो अव्यक्त आहे. अव्यक्त निराकार नाहीचा आकार, निर्गुण निराकार नाहीचा आकार आणि तोच निर्गुण स्वरूपाला आपल्यामध्ये. आता आपल्या माता मावळीची विणी असते त्याला किती पदार असतात? 3 असतात. दिसताना किती दिसतात? जनरली दिसताना 2 दिसतात. मग तिसरा गुप्त आहे. तसा इथं भक्त आहे. नामस्मरण झाले पण देव रंग भरे कीर्तला प्रेमी हरिदास तेथे आसे देव वा जैसी समजताची. भगवंताला किती स्पष्ट सांगितलं की दुसरीकडे कुठंच नाही म्हटले. जिथं माझं भजन चालू आहे, जिथं माझं पूजन चालू आहे, जिथं माझी सेवा चालू आहे, जिथं माझं कीर्तन चालू आहे, माझा पत्ता तिथे म्हटले. तेथे आसे देव हा म्हणजे संतांना देवाशिवाय करमत नाही आणि देवाला शिवाय करमत नाही. म्हणून तर या देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी जायला धन्य धन्य ते संत सद. पण गुरुबाबांची स्वतः वेगळं काही चुकी गोष्ट आहे का? त्याला भावच नाही. नाही तर सारखं अखंड चिंतन सोबत चालेल. भगवंत तिथं जाईल दुसरीकडे राहील. त्या अवतारात महाराजांनी भरपूर प्रभू रामाची सेवा केली. पुन्हा कृष्ण अवतारात आहेत विदुर काका. बरोबर आहे ना? आता विदुर काका म्हणजे विदुर काका सारखं वैराग्य भागवत ऐकल्यावर कळत. विदुर काका सारखं वैराग्यच नाही. आणि त्यांची ती पत्नी सुलभा देवी तिथं ते मी विधी आवडते होती. देहावरच नाही. तिथं जर चरित्र जर ऐकलं ना मग जुळत येईल. मग मुलगा सोडवलेलं हे जुळत देवली प्रसंग आपला आहे. भगवत परमात्मा आले शिष्टाई करण्याकरता. म्हटले पाहू सांगून यांना युद्ध जर टळलं तर ठीक आहे. ऐकलं जर चांगलं आहे. दोन्ही पार्ट्यांना समजून सांगितलं. म्हटले बाबा युद्धामुळे एकाचं नुकसान नाही, दोघांचंही नुकसान आहे. जो जिंकतो तो हरलेला जातो. नुकसान कमी नसतं कोणाला. विनाशकाली विपरीत बुद्धी दुर्योधनानं ऐकलं नाही. ते काय मिळत झाला नाही. समेट घडली नाही. त्याला भरपूर सगळं नियोजन केलं होतं. भगवंताला जीव घालण्याकरता काय काय जे केलं होतं. 56 प्रकारचे भोग केले होते. सगळं नगर सजावलं होतं. पण भगवंताला हे लागत नाही. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयार. देवाला माहिती होतं आपली वाट करून पाहतोय. भगवंताला पहा उदाहरण पहा. देवाला घेणे लागत. भगवान परमात्म्याने जसा रथ टाकला तसे विदुर टाकायचे. आता विदुर काकांना माहिती होतं भगवंत येणारच येणार. ते फळ वगैरे आणण्याकरता गेले होते. भगवंताला काहीतरी आपलं पूजे करतात. आई साहेब स्नान करत होत्या. स्नान करत असताना सारखं भगवंताचं चिंतन कृष्ण परमात्म्याच्या चिंतन काहीच नाही. भगवंताची स्थिती येते. आणि त्यावेळेस भगवान परमात्मा डायरेक्ट आले हातमारली दरवाजा बंद करतात. आता भगवंताच्या चिंतनाला जर अशी स्थिती झालेली भगवान परमात्म्याचा जर आवाज ऐकून काय स्थिती झाली असत. त्या स्नान करता करता सगळ्यात बाहेर आल्या ना. देवच नाही ना. बाहेर आल्या भगवान परमात्म्याला पाहिलं होतं. त्याचं म्हणजे देवावर नाही राहिल्या. काय करावं काय त्याला काही समजत म्हणजे देवावर नाही राहिल्या. लगेच पाठ वगैरे मांडला. थोडेसे किळी होत्या त्या घेतल्या आणि स्वतः पाठवल्या. सगळे वस्त्र बोलले
पाठावर बसल्या विधी अवस्थेमध्ये भगवंत खाली बसले भगवंताला फक्त आवडतो जो स्वतःला विसरला ना तुकारामांची प्रार्थना आहे कशा प्रार्थना करतात जगद्गुरु तुकोबाला देवाचा देहाचा इतर माझी मद तरी हा शिव कृपावे अरे जोपर्यंत भगवंताच्या चिंतनामध्ये विसर पडणार नाही देहाचा तोपर्यंत मेळ बसत नाही तोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत मेळ बसत नाही आई साहेब स्वतः पाठावर बसल्यात केळी स्वत्यात कातडे भगवंताच्या हातात येतात आणि मधला गरज स्वतः खात्यात भगवंत सुद्धा प्रेमाने खातो देवाला तेच लागत आहे तस्मात धावती प्रमाण न लगे द्यावे धावती चित्त खाले एक चित्त तरी ती बहु हे सगळं येतं आपण काय करणार आहे बोलले विश्व जगात निर्माण केलंय सूर्य ज्याच्या सत्तेनं होतोय हे सगळं विश्व प्राण ज्याच्या सत्तेनं हलतो सगळं त्यांना ब्रह्मांडाचा जो मालक त्याला आपण काय देणार आहे भगवान परमात्मा प्रेमाला साल्ट खात्यात आई साहेब मधला घर खाते कुणी देव नाही कुणी देवसंगीती हिची देवसंगीती हिची भगवान परमात्मा आपल्या करता येतो भक्त ज्यावेळेस विधी होतो ना जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प अजून एक प्रमाणे देण्याची माझे साक्षात्कारी तरी अहंकाराची गाडी अहंकार होती द्वैत अहंकार व्हायची ना कधी माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची गाडी अहंकार होती द्वैत जाय ह्या स्थितीमध्ये असताना विदुर काकाचे झाले तिथे आवडते त्यावेळेस तरी द्यावं आणि त्यांनी ते दृश्य पाहिलं अरे म्हणजे येडी स्वतः केलं देवाला भगवान परमात्मा जगाचा मालक दुर्योधनावर लाच मारून आहे 56 प्रकारचे भोग केले खालचं खातोय मग सहज त्याला करण्याकरता असं केलं थोडं आपण आलोय जाणून बोलत दिली त्यावेळेस ते जरा सूर्य आई उलट चाललं आपण पाठावर भगवंताला पाठावर आणि भगवंताला मग त्या उलट्या आणि महाराज आले तिथं बरोबर आले फक्त इथून टाकायच्या सुरुवात होती त्यावेळेस आणि मग भगवंताचं दर्शन वगैरे पूजन वगैरे केलं पुन्हा केळी फळायला लागली आणि भगवंताला घर द्यायला लागली आपलं आणि कातडी बाजूला टाकली भगवंत खायला लागले पण भगवंताला सांगितलं मगाची जो गोड मगाची जी सालपटाची गोडी होती ती आता नाही तात्पर्य काय जी ही विजयी सर्व सुख व्यापो सर्व अलंकार आनंदे आठवत नाही ती विजयी तेच महाराज कृष्ण अवतारात भगवंताची इच्छा होती दुसरं नाही काही केलं त्याचं फळ पांडुरंग अवतारात सुद्धा ते भगवंता सांगत विठोबाला लेखो संगे गोपाला सांगण्याला हे मंडळी देवाला सोडत नाही देव त्याला सोडत नाही एखाद्या कर्मच नाही कसं काय कर्म ते कर्मच करायला आलेले असतात का आपल्यासारखे ते फक्त आपल्याला निरोप देण्याकरता आपण शरीर धारण करतात भगवंताला डायरेक्ट निरोप आपल्याला काय नाही त्यावर राहण्याचा सुलभ करा जरी आपल्या वावरून जातात दिलेली घरच्या वावरून होत गेले पण त्यावर समस्या चालायची नाही गावातून आलेल्या जागेवर तुम्हाला कनेक्शन घ्यावं लागलं म्हणजे देवाचे संत निमित्त त्या प्रतिमा तुम्हाला जर दर्शन पाहिजे असेल तर साधूच्या रूपातून भगवान परमात्मा येतो तुम्हाला त्याचा बोरावा ऐकण्याने तुम्हाला सद्गुरु वर्तुली संसारी तारक नचेती सर्व आयुर्वेदी इंद्र चंद्र देव ब्रह्मादी गौरी संशयाची प्रेमी देवी दिना उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पूर्वीची आरती शिष्याच्या म्हणून तो भगवान परमात्मा सर्व रूपात आपल्या दरवाजावर येतोय माझ्या
संत देव वाटत नाही. का आपली देवची आपली जीवदशा आहे, आपलं अज्ञान आहे. माझे संत महात्मे किती स्पष्ट सांगितलं, आम्ही वैकुंठाचे, आम्ही वैकुंठवासी, फक्त आलो का जगातला झाडू संतांचे मार्ग. झाडू संतांचे मार्ग म्हणजे काय? कालांतरानं रस्ते खराब होतात, आपले येडपट बाबळी येतात, आपल्या गाड्या घोड्या चालत नाही, त्याला जीची आणावं लागत होतं डायरेक्ट. सामान्य चालत नाही, डायरेक्ट लागत असतो. कमी आपला मुद्दा असा आहे, संत येतात कशा करता, आपल्या करता येतात, त्यांचं स्वतःचं काही काम नसतं. उजाळावया आलो वाटा, इथे भक्तीचे भाग आहे. पाखंडी लोक सामान्य लोकांना स्वतः पर्वता अवघड करून सांगतात. ते पंडित असतील, शास्त्री असतील, त्याच्याकरता सोपं करायसाठी महात्मे येतात. किती शास्त्री शिष्य सोपं करायचे. रामेश्वर सारखी, रामेश्वर म्हणजे काय साधा आहे का? दशग्रंथी येतो, काशीचा पंडित आहे, तो करायला करत यावं लागलं. एवढा रामेश्वर शास्त्री आहे, तुकोबरायच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा आहे. कशा करता आले तुकोबराय? उजळवाया आलो वाटा, तशी बातमी कशा करता येतात? ते भक्तीचे मार्ग जे नामदेवराय सारख्यांना सरळ करता येतात. सगळ्यात मोठं उदाहरण नामदेवराय सारख्याला जर जागेवर आणण्याचं कार्य करतात म्हणजे अधिकार केवढा आहे बातम्यांना. अज्ञानामध्ये रस्ते मोडतच असतात. गीता सुद्धा त्याला पुरावा आहे. अरे म्हणजे गुरु मी सूर्याला सांगितलं, मनुला सांगितलं, ईश्वंकुला सांगितलंय. तद्विधी परिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानेन तत्त्वदर्शिनः. तेच तुला सांगतो अर्जुनाला. म्हणजे पटलं अर्जुनाला? सूर्य कधीचा, मनु कधीचा, ईश्वंकू कधीचा. अरे तुझं मेव नाही म्हणले माझ्यावाला, पण संगत किती म्हणले. आज जरी साधू आपल्याला पटल का? त्यांना माहिती आम्ही लय दिवसाचे, आम्ही प्रत्येकी जीवनात, पण आपल्याला काय ते आपल्याला साधं काहीतरी वाटतंय साधू म्हणजे. बाबा प्रमाण सांगितलं, साधू थोरदाना, साधू थोरदाना, साधू थोरदाना कलियुगी. कलियुगी का? कलियुगी का? प्रत्येक युगात आहेच ना, पण कलियुगी हा शब्द का? कलियुगात कार्य कसं आहे? आता कार्य घेऊन या चक्रगादा हे नाहीये. आता अंतकरण स्वच्छ करण्याचं कार्य हे फक्त संत करू शकतात. वाऱ्याला जर डायरेक्ट रामाची भेट झाली असतं तर मेळ झाला नसता. डायरेक्ट घेऊन या चक्रगादा. पण साधूची भेट झाल्यानंतर त्याचा दृष्टपणा काय, त्याला मारलं नाही. खळांची व्यंकटी सांडू, म्हणून कलियुगात साधू सुरू. भगवंताला सांगितलं, कलियुगात साधू संतांना सांगितलं, हे सगळं तुमच्या ताब्यात. हे गिरायचं आणायचं काम तुम्ही करा माझ्याकडे. म्हणजे कलियुगाच्या सगळ्या चाव्या कोणामध्ये ताब्यात आहे? संताच्या. संता वीन प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाटी. हरी प्राप्तीची उपाय धरावे संता देती पाय. जेणे साधिती साधन सुटती भवाची बंधन. सगळ्या संतांचे प्रमाणे, सगळ्या संतांची. नामदेवराय सुद्धा तेच सांगतात, तुकोबराय सुद्धा तेच सांगतात, ते संत सांगतात. कलियुगामध्ये साधूच होय, साधूच भगवान परमात्मा आहे. गुरु साक्षात परब्रह्म. पण या कोटीतले साधू पाहिजे, या कोटीतले. काल थोडं महाराज बोलले, काही लोक शांत करणारा लागला. वस्तुस्थितीची कोटासाठी संत झाले, कधीच बहुत वाईट वाटायचं काय कारण नाही. साधूचं प्रमाण येते. येरते बहुत थोडती गिरती जयाचे भजने भोगासाठी. अरे निष्काम सेवा करणारे महात्मे, त्याचं
वर्णन फक्त 12व्या अध्यायात पावलीनं केलंय. आणि ते सुधीर रक्त उदासीनो गत व्यथा सर्वारंभ परित्यागी योमत भक्त सभी प्रिया. भगवंताला आवडणारा भक्त, तुम्हाला नाही, भगवंताला आवडणारा भक्त कसा असावा? अनपेक्ष असावा, सुधीर रक्त असावा, उदासीन असावा. उदासीन काय लागते उदासीन? त्याचं तुकोबारांनी स्वतः भाषेत सांगितलं ना, भक्त ऐसे जाणार कितीही उदास, ज्याला बियाचं भाग नाही. मग रस्त्याच्या कडाला काय ते उदासीन पडलेले असतात समाधीमध्ये, ते उदासीन नाही का? ते उदासीन नाही का? रस्त्याच्या कडाला काही काम तर पिक्चर गोळा करतात, ती उदासीन आहे ना. अज्ञानामधलं आहे. तसं झोपेतही माणूस समाधी म्हणता येईल. अज्ञानातलं आहे. ज्ञानाच्या भूमिकेवरती विशेष येतो तुकोबाचा. भक्त ऐसे जाणार कितीही उदास केले अशा पाच निवारणी विषय तो त्यांचा झाला नारायण. ते विषय नारायण झालेला चित्ताचा. म्हणून मूळ चळवळ द्यावर नाही. उदासीन महत्वाचा आहे. गीता सांगते की या 5 लक्षणात जो तो साधू आहे. आज साधू नाही का? बऱ्याच लोकांना असं वाटतं आज कशी ते खरे समजत. दृष्टी नाही पाहण्याची दृष्टी. मागेला बाबांच्या दर्शनाला तुम्ही जाऊन पहा. अंतकरणापासून जाऊन पहा. अंतकरणापासून तीच स्थिती आत्माराम बाबांची. आहेच महापुरुष संतांची वचने संत बीज बनते नाही चुक गए आनंद. हर युग में अवतार भरे चिर संत विजय संत. आजही संत आहे. संताशिवाय चालल कसं? मागच्या वर्षीची घटना आहे. आपला देवीचा सत्ता झाला आणि आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये महापुरुष आजही अंगावर होत नाही. आजही तिथे माप आहे. आजही शेगावच्या गजानन महाराजांच्या अलीकडे 50 किलोमीटर होते. एका सगळे गावाची बघितले असतील ते जन्मतः होत नाही अंगावर. आजही योग भ्रष्टाची लक्षणं सांगितली. त्याच्यामध्ये ती महात्मे बघतात. त्यावेळेस आम्ही लई दिवसाची इच्छा होती. तेजस स्वामी म्हणून त्यांचं नाव आहे. आज वय त्यांचं 78च्या आसपास. जन्मल्यापासून अंगावर वस्त्र नाही काही विधी अवस्थेमध्ये. पण योग भ्रष्ट महात्मा सामान्य जीवाला कळत नाही. साईबाबा तरी किती कोणाला कळाले? जेव्हा गंगागिरी महाराजांनी सांगितले हा हिरा आहे. तुका म्हणे आणखी व्हावे ते आपण तरी तो महिमान कळूये. म्हणजे साधूला साधूच ओळखत असतो. महाराजांनी सांगितलं हा हिरा आहे म्हणजे उखाड्यात पाडलं तुम्हाला कळा ना शरीराला. शेगावचे गजानन महाराजांची स्थिती आपल्याला माहिती आहे. मग असे ते तेजस स्वामी लहानपणापासून विधी अवस्थेमध्ये वेगळंच हे. मग घरचे माणसं म्हणजे हा काय उपयोगीचा नाही व्यवहाराचा. काम करीत नाही, धंदा करीत नाही. मग त्यांना काम द्यायचं, दळण बघावं द्यायचं, त्याला गावात दळून आणायला लावायचं, पाणी आणायला लावायचं. असे दळून उद्योगात कशी भाकर द्यायची. कालांतरानं आई वडील गेले. भाऊ आहे. भाऊ राज्य कोणी लक्ष देईना. आणि विधी ही महात्मा जीवनमुक्त अवस्था. आई किती जन्म पण गेला असं भगवंताची सेवा केली असं ती स्थिती प्राप्त झाली. तो महात्मा अन्ना वाचून कोणी जेवण दिला त्यांना. आता उपास माळ व्हायला लागली महाराजांची. भाऊ महाराजांचं आहे प्रमाण. जवळी नका जवळी म्हणती माझा जवळ आमचं जवळ सगळं घर अण्णा 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 करता येईल. अण्णा आले अण्णा आले. अण्णा एकदा आणायचं बंद झाला का अण्णाला मागवतो की जगाची रीती. महाराज उपस्थित राहायला लागले. 2 दिवस उपवास करायला लागला. एक दिवसाचा प्रसंग आहे. त्या गावातून शेगावला दिंडी चालली होती गजानन महाराजांच्या उत्सवाकरता प्रगटनाकरता. त्या दिवशीचा प्रसंग आहे. साधूच्या लक्षणच सांगितले चातुर्य लवती व पाहवी पिते पण गिरवी आवडतो. साधूचे लक्षण असते का सामान्य माणसाला नाहीच कळत. चातुर्य लवती वैचना करीती जन दृष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताची. काही वारकरी म्हणले बाबा चला आमच्या बरोबर. लय मजा असते दिल्लीमध्ये. नाश्ता जेवण सगळं चला म्हणले. कशाला यांच्या लाईन लागायच्या. निघाले महात्म्याला काय विजय महात्म्याला जळगावचा सारखी स्थिती. वृषभदेवांसारखी स्थिती. एक दिवसाचा प्रसंग 10 वाजता. आता
काही मंडळीला पटल न पटल किती विधी मास मासला तर भूक लागत असती तुम्ही म्हणणार कशी काय लागत द्यायला लागेल सांगता म्हणतात भूक हा धर्म देहात आहे आपल्याचा नाही. 11 वेळे आमच्या गावातून दिंडी चालली. एक मारवाडीची भरी मोठी इमारत होती आणि त्या मारवाड्याला 2 मुलं होते पण दोन्ही मोठी होती आणि ते मोठे झालेले आणि त्या पडवीत जेवत होते. महात्मे तिथून चालले महात्म्यांना भूक लागली होती ती त्यावेळेस दिंडी पुढे गेली आणि महात्मे तिथं त्या पडवीत गेले. ते म्हटले 2 पोरं जेवायचे आपल्याला जेव तुला मला म्हणले आज दिदी देव महाराज म्हणजे अरे देव का म्हणा मला आता हे दोन्ही जन्मला मोठे होते. महाराज गेले की ती खराब गेली एका मोऱ्याच्या मुस्कळात लावली ते लगेच बोलायला लागलं. जेवण म्हणले महाराज या ना जेवायला. आता चमत्कार म्हणले काय पाहिजे म्हणजे तू जेव म्हणतो पण हा दुसरा काय म्हणा म्हणले दुसऱ्याच्या खडा आडकीला लावले तो लगेच बोलायला लागला. आणि मग चमत्कार म्हणले तिथं काय आपलं गाव तिथं बोलायला लागलं किती काय जय जयकार मग काय महाराजांना जे पाहिजे ते मग काय ते महाराजांना देते मग पूजा काय हात काय जेडे काय तसं काय विचारूच नका. सगळी कीर्ती पसरली फार गावापर्यंत कीर्ती गेली. मारवाड्याला सांगितलं राहिलेला आणि तुम्ही साधूच्या चरणाचे अर्पण म्हणजे आदर आता हे सरपंच तुम्ही सांभाळा. 2 मुलं होते आता हे प्रपंच आणि तुम्ही माझं राहिलेलं आयुष्य साधूच्या चरणाला अर्पण आदर्श म्हणजे संकल्प पडला. ही बातमी ज्या वेळेस गावाकडे कळाली मग त्यांचे भाऊ सासू कोण असतील लगेच गेले तिथं म्हणले महाराज आमचा म्हणले हे जे महाराज आमचे म्हणले आम्हाला आमच्या गावाला घेऊन जायचे म्हणले. आता अधिकार गावाला गेली देहाच्या नात्यात होते हा कोणता आहे देहाच्या संबंधीने दाखवला की महाराज आमचे म्हणले नाहीला झाला जा म्हणले पण मी सुद्धा येणार म्हणले तेव्हा वापरायला. त्यावेळेस ते महाराज कोणाची आणले त्या मारवाड्यांना शेवटपर्यंत साधूची सेवा केली. आज तिथे इतकं वैभव आहे पांडुरंगाचं इतकं मोठं मंदिर आहे मठ आहे पण महाराज आहेत त्या स्थितीत ज्या स्थितीत सुरुवातीला होते त्या स्थितीत आधी चमत्कार महात्मा करून भगवान परमात्मा करतात साधू करतात. हे जे चमत्कार घडतात आजही महात्मे आहेत महात्मे आहेत विधेही मुक्ती प्राप्त झालेले महात्मे आहेत अशी स्थिती प्राप्त झालेले महात्मे सांगतात हे सेवाचे ध्यान घरोनी अंतरी मतीचे माधवी नाथपती मी त्या भगवान परमात्माला चित्तात धरले देव विद्ये चित्ती त्याची संगती ऐकी आवडते महादेवा करुणावी वासना त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करतोय हे सेवाचे ध्यान घरोनी अंतरी वृत्तीचे माघारी नाथ कसे कर्म वेगळा असतं प्रत्येकाचं कर्म स्वतंत्र आहे. कर्म हे पूर्वीच आहे. आता जी गहू खाल्ला पण ही मागच्या वर्षीची आता जी वावर पुढच्या वर्षी कर्म मागचं भगवंतानं आपल्याला जन्म दिला ते कर्म करणं आपलं कर्तव्य गीता 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितली. जनकासाठी म्हणजे कर्म करता करता मोक्षाला पावले. सगळ्यात मोठं उदाहरण दिलं त्यांनी कोणाचं जनकाचं कर्म सोडलं नाही कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. तुम्हाला कर्म चालू जे असतात ते चिखल मळावं ते बडके करणं काय जे असतात ते कर्म पण भगवंताचं चिंतन बनणे अखंड चिंतन विठोबाचे जे सेवाचे ध्यान घडवणे अंतरी मृतीचे बाधाने नाथकचे विठ्ठलाचे नाम मरे गेलो गेला नेत्री माझी जळ पद्धती. दुसऱ्या चरणामध्ये महाराज साधनावर जोर देत होता. साधनावर सगळ्या संतांनी प्रत्येक युगामध्ये ईश्वर प्राप्तीचं साधन वेगळे. प्रत्येक युगात ईश्वर प्राप्तीचं साधन वेगळे. त्रेता युगात ईश्वर प्राप्तीचं साधन वेगळे. द्वापारात वेगळे. भागवतामध्ये सगळं स्पष्ट विचार आणि कलियुगामध्ये ईश्वर प्राप्तीचं साधन वेगळे. कलियुगा माझी करावे कीर्तन ते जे नारायण देईला आम्हाला कुठं कीर्तन येते आपल्याला तरी कुठं कीर्तन येते त्यांनी आपण सोपं करून टाकलं. नाम संकीर्तन साधन पै सोपे
जळतील पापे जन्माम तरी आपण नामस्मरण करत नाही का? आपण नाही ना कोणाचं नामस्मरण करे प्रत्येक जण नामस्मरण करतो. तुम्ही काय येते अंतकरण शुद्ध नाही. महाराजांचं अंतकरण स्थितीची प्रक्रिया कोणत्या त्याच्यामध्ये उतारावर दाखवली दिली. श्रीमद भागवताचं बारीक वाचल्यानंतर कळलं काय अंतकरणाची स्थिती झालेली सातवी परिस्थितीची. विचार आहे तुला काही तहान भूक पाण्यामुळे का ही वेळ आली होती माझ्यावर. पाण्याकरता तर त्या दिवशी आश्रमात गेलो तर एवढा खेळ झाला त्या पाण्यामुळे तर ही माझी वेळ आहे. आता कशाचं पाणी नका का त्याचं काय म्हणते आपण नाही का. आता मला ओढ लागली भगवान प्राप्तीची म्हणजे आता पाणी नको तहान नको. आपणही भागवत ऐकतोय आपणही कीर्तन प्रवचन ऐकतो भावबळे आकडे भाऊबळे आकडे जी परिस्थितीची स्थिती आहे परिस्थितीला पाण्याला स्पर्श केला. पाण्याला त्याला काळ समोर दिसत असता. काळ करीत बैसला ते देखा हा राम राम स्मरादी पुढे गेला आपलं वैराग्य. 7 दिवसात दोन्ही मुलं उठलेली तिथं ज्ञान आणि वैराग्य. आज भक्ती कुठेही नाही पण ज्ञान आणि वैराग्यच आहे. कडकडीत वैराग्य फक्त साधूकडे भक्ती प्रेम होईना. हो ज्ञान नको देवा. अरे साधूचं दयाचे निजल्याने उपासी वैराग्य का? साधूचं वैराग्य छोटे सुद्धा मोडत नाही बोलण्याने तुम्हाला सांगतात. बरोबर आहे महाराज. रामकृष्ण काल महाराजांनी नांगर झाला होता. पटू पण निरपेक्ष शास्त्र जे सांगत होते. रामकृष्ण परमहंस इतकं कडकडीत वैराग्य होतं ना स्पर्शच करत नव्हती त्या गोष्टीला. मग काही शिष्याने ठरवलं तरी शकू आपण ज्या खात्यावर बसत होती का ते खाली पैसे द्यायचे त्यांना कळू नये आपण. महाराज आणि बसते त्यांना ते त्रास व्हायला लागला. त्रास व्हायला लागला म्हणजे काहीतरी मला उचली दे म्हणते. उचकून पाहिलं तर मंडळीने केलं म्हणजे आता हे वैरागी जागरूक आहे पण झोपेच वैरागी यांनी समाजाची गोळी आहे ना. महाराज एक दिवस झोपले असे झोपले ना ते हात होते. काही मंडळीने त्या हातावर असे ठेवले पैसे तो झोपेत हाताचा व्हायचा. आपोआप झोपेत हाताचा व्हायचा. कुठं वैराग्य साधूचं कुठं आपला परमार्थ आहे याचा अर्थ करू नये असं नाही पण आपल्यामध्ये थोडा बदल झाला पाहिजे. आपल्याकडे वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. सगळ्यात भगवंताची जर कृपा असेल तर वैराग्य कमाल नाही. फलकट तो संसार एक सार भगवंत कोणा म्हणावं त्याला काढला संसार केला खेळवर मी सीमा. आणि साधूनच म्हणावं त्याच्याकडे कडकडीत वैराग्य ज्याला वैराग्य प्राप्त झालं समजून घ्यायचं भगवंताची त्याच्यावर पूर्ण कृपा झाली. ते गवळाचं त्याला घेणं नाही. सगळ्यात मोठी सिद्धी सगळ्यात मोठी सिद्धी सांगितली आत्मजामध्ये ज्या भक्ताला भगवान परमात्मा वैराग्य देतो ना एक नंबरची जर भगवंताची कृपा असेल तो वैराग्य. आपण ह्या गवळाला मिळाले म्हणतो आपण लय भाग्यवान दैदेवाची कृपा साधूच्या अत्यंत पूर्ण तात्पर्य वैराग्य आणि विवेक जिथे आहे तिथं भगवंताचं अधिष्ठान आहे. जयाचे सोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. क्षेत्र संन्यासी म्हणजे काय? आता महाराजांना माहिती आहे तुम्ही सांगा क्षेत्र संन्यासी म्हणजे काय? आता महाराज मंडळी गेली तर समोर अधिकारी मंडळी नाही. क्षेत्र संन्यासी म्हणजे काय तुम्ही सांगूच नका. क्षेत्र संन्यासी म्हणजे काय? क्षेत्र संन्यासाचा अर्थ असा आहे समजा तुम्ही जर पंढरपुरामध्ये क्षेत्र संन्यास घेतला ती सीमा ओलांडायची नाही. चिंतूरमध्ये जर क्षेत्र संन्यास घेतला त्या शिवाच्या बाहेर जात नाही. त्याकडे आनंदीत राहिला असेल त्याला म्हणतात क्षेत्र संन्यास. कारण त्या बॉटलीच्या बाहेर तो कधी जा याला म्हणतात क्षेत्र संन्यास. काय ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी दिली जीवनात याचा ज्ञानेश्वरी वाचावा. ते दांडेकर मामा प्रत्येक चरित्र वाचायला घेतलं म्हणून सांगतो. प्रत्येक प्रवचनामध्ये डोळ्यात पाणी आणून सांगत होते माय बापा हो ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचल्याशिवाय भरूच नका ते म्हणत होते. एकदा तरी वाचा सांगते ज्ञानेश्वरी आणि गाथा. उद्याचे जयाचे सोखते मानसी ज्याचं मन शुद्ध झालंय ज्याचं अंतकरण शुद्ध झालंय महाराजांसारखं कशाना विठ्ठलाचे नाम मरे देळो वेळा नेत्री वाही जळ स्वच्छदीप. जयाचे सोखते मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी.
मी त्याच्या हृदयात क्षेत्र संन्यास घेतो. तुकोबाराचं प्रमाण सांगतो तुम्हाला. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राही चिंती. करायचं काय आपल्याला? देव प्राप्त आहे. प्रत्येकाच्या हृदयात आहेच तो. फक्त काय करायचंय? मन निर्मळ करायचंय, चित्त निर्मळ करायचंय. ते गवळणीचं चित्त झालं, जे महाराजांचं चित्त झालं. कलियुगामध्ये सांगितलं. बाकीचे साधनं काय केले? बाद केले माऊलीला. तो अधिकार फक्त घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार फक्त माऊलीलाच नाही. तर बहुमत लागत आजही जर घटनेत मला बदल करायचा असला पूर्ण बहुमताशिवाय करता येत नाही. ताकद नाही कोणाची माहिती. श्रीपाद असणारी सांगतात कर्म म्हणजे योग या विधी येणे नव्हे सिद्धी तपही कोणाची म्हणायची? फक्त माऊली म्हणू शकतात. तसं तुकोबाराय सुद्धा एका बंधात म्हणतात. पाप ताप दैन्य गाय उठा उठी झाल्या भेटी अशा मार्फेची. पाप राहील कधी ना ताप राहील का? ताकाची का म्हणायची? अहो आईचे बळ नाही अनेकाची अंगी तप तीर्थ जती दान व्रत हे आपलं पाप नाही घालू शकत. ही शुद्धी करू शकत नाही. ही ताकद कोणाची आहे? साधूची आहे, संतांची आहे, ब्रह्मनिष्ठ महात्म्याची. हेच करू शकतात. ते स्वतः समजेल दुसऱ्याला करू शकतात. दुसऱ्याला तो अनुभव आणून देऊ शकतात. म्हणून मला दुसऱ्या चरणात सांगतात मी जीवनामध्ये दुसरं काहीच नाही केलं. वेद अनंत बोलेला अर्थ विठुराची साधेला विठोबाची शरण जावे निज निष्ठा नाम गावे. ते म्हणजे मी जीवनामध्ये दुसरं काही नाही केलं. एक गावानी विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही आता. विठ्ठलाचे नाम स्मरे गेलो वेळा. वेळोवेळा शब्द लय महत्वाचा आहे. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. अजून एक प्रमाणे नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. गीता सुद्धा तेच सांगते हो. कारण किती श्लोक आहेत पडले असतील प्रवचन. आपल्याला ओळख काय नावा पडतात? सततम कीर्तयंतो मा यतम तस्य दृढ. अरे जो सतत कधी म्हणजे नाही या शब्दाच्या सत्याला नाही. सिग्नल करणारच नाही साधूचा. सततम कीर्तयंतो मा तरी कीर्तनाची नसनाची. अरे इथे इतकी ताकद आहे. पापाचा नाश होतो कीर्तनामध्ये. पाप ज्याला जाळायचा असेल त्याला कीर्तनात येऊन बसायचं. कीर्तन सांग अंग होय हरी रूप. फक्त मी सांगितलं जरूर जाय मग राम नामे उपजा आवडी सुख घडोळी बळी लागली कंठी कराची नैनी निरवते सदै प्रगटे राम रूप. समजून घेतलं अंतकरण. आता काय झालं? शुद्ध झालं. आता असला ब्रह्मानंद प्राप्त व्हायला. तोपर्यंत हा आनंद आहे. ज्या वेळेस आपल्याला आनंद भेटत नाही का? हा विषयाचा आनंद आहे. साधू जो आनंद घेतो हा ब्रह्म आनंद आहे, आत्मानंद आहे. आईचा गुरु पुढे होता. वेगळंच लक्ष नाही. नवरा ग्रंथ वाचल्यानंतर आई म्हणत होते अरे माझं कल्याण झालं. काय झालं? गुरु नाही घरी गुरु कधी जेव्हा काही म्हणले निर्णय खायचं पण साधूला सोडलं नाही. साधूला गोपी चंद्राचं कल्याणच केलं. काय परिणाम? शरण किती मागवती शरण तिला कामा केलं मुलाचा सुद्धा उद्धार करून टाकला. म्हणून मला सांगतात शुद्ध झालं. जोपर्यंत अंतःकरण अशुद्ध आहे तोपर्यंत आपल्याला आनंद मिळत नाही. आणि जो खास गाड्या घोडे एसी मध्ये राहतो एवढी बनली त्या बाबाचं काय एवढ्या असं किती गाडीमध्ये म्हणजे आपला आनंद कमी आहे का? मुलगा आहे किती गरीबी का त्या गरीबीला काही माफ नाही. पण त्या मुलाला दूर फार आवडत होतं.
सिद्धांत करतो दृष्टांत लागेल. आईनं काय करावं रे बाळ्यामध्ये इतकी गरिबी आहे का अख्खा विश्व त्या गरिबीला काही वापस नाही. म्हणजे आपण कसं पोट भरतो तुला गायवान जायचं तुला अजून म्हणते आई काय करायची ग्लासभर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये पीठ टाकायचं त्याचा गरबट करायचा आणि बाळ्याला प्यायला द्यायचं. बाळ्या बेस्ट पैकी दूध म्हणून रपारप नाही. असा बराच काळ गेला. एक दिवसाचा प्रसंग आहे. मित्र म्हणला चांगले म्हणजे बाबाच्या आश्रमावर आज भजनगिरी भजन आहे जाऊ म्हणले. तिथं भजन होईल सत्संग होईल जाऊ म्हटले. गेला तो कोण रोज दूध देत होता तो बाया मित्राबरोबर महाराजांच्या आश्रमावर गेला. आणि मग ते दिवशी भजनगिरी पौर्णिमा गावरान गाईचं दूध 12 वाजेपर्यंत जातो झाला. अमृताचा वर्षा चंद्रामृताचा भजन झालेलं सत्संग झालेला नैवेद्य दाखवला आणि प्रत्येकाला प्रसाद म्हणून एक ग्लास दूध. ज्यावेळेस बाळ्यामध्ये मोठा ग्लास म्हणून दूध दिलं बाळ्याच्या वेळेस दूध गेला त्याला विचारलं हे काय होते तुम्ही गावात काय दूध आहे आपल्याला जी आई येत होती ते काय त्याला घरी आला आईला म्हणजे आई दूध आईचा रस्ता रस्ता होता ग्लासभर पाणी पीठ काढायचं गरम करायला घेऊन येतो लगेच हात लावला. आज खरं दूध जेवण म्हणते खरं गावरान गाईचं दृष्टांत संपला. आपल्याला हे सुख वाटतं हे सगळं पीठ कालवलेलं दूध पीठ कालवलेलं याला आपण म्हणजे असतील त्यांच्या कारखाने असतील बँक असतील किती जरी सुखी असला पण पीठ कालवलेलं दुधच येते. विद्याचं सुखी इंद्रियाचं सुखी साधूचं सुख वेगळे ब्रह्मानंदी लागली साडी ते आत्मसुख आहे. ते कधी कमी होत नाही ते कधी वाढत नाही उलट वाढत आहे. सुख घडोघडी वाढवू लागेल. ते सुख भेटण्याकरता भगवान परमात्म्याने हे शरीर दिले. मनुष्य देहो दीनांश भंगुरा तत्रापि दुर्लभम म्हणजे वैकुंठ प्रिय दर्शनम. कशाप्रकारे शरीर दिले भगवंतांना पवित्र ते मूळ पावन तो वेद हरीचे दास जन्म घेतली सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणाची कृपा होऊन सच्चिदानंद पदवी म्हणजे हे सुख कोणता साधू संत या सुखात असतात त्याला या बाकीच्या गबाळाचं काही घेत नाही. हे सुख स्वयं आहे जे स्वसंवेद्या आत्मरूपात स्वसंवेद्य सुखी. ते गरिबीवर अवलंबून नाही ते श्रीमंतीवर अवलंबून नाही ते पैशावर अवलंबून नाही. ते सुख त्या सुखामध्ये महाराज झुकतात. त्या सुखामध्ये त्या आनंदामध्ये ती समाधी आहे. तुम्ही म्हणणार ही समाधी मान्य नाही आम्हाला तुम्हाला थोड्यावर देव भागवताचा आता काही लोकांनी बसलेली समाधी मान्य साधूची सहज समाधी सहज करण्याची झाली ब्रह्मार्पण जन्म या जनार्दन झाली संध्या संध्या माझा गेला आपला गाम हृदय प्रगटला. अजून एक पुरावा देऊ भागवताचा अर्जुना विरोधी निज समाधी सगळ्यांची घातला महायुद्धी परी कृष्ण कृपानिधी तटस्थ स्त्रीसुद्धी लागोनिधी. तुम्ही जरी वाचन नसलं तर महाराजीचं पुरावा मला सांगेल. भागवतामध्ये एकनाथी भागवतामध्ये 2 ठिकाणी गोळी आलेली 8-12 दिवस अर्जुन लढतोय पण समाधी कोणती समाधी ही समाधी कर्म करता करता सर्वची समाधी सहज समाधी म्हणतात तिला. अर्जुना विवडी निज समाधी सगळीची घातला महायुद्धी. ही स्थिती एकदा प्राप्त झाली त्याला म्हणतात पिकलिया केले उत्पन्न केले दैत्यामा केले काम क्रोध लोभ स्थायिक निमाले अवघी आनंदाची सृष्टी ही स्थिती ही फार वरती देवाच्या बातमीने आपल्या जीवनाचं सार्थक केलंय. मग पुढच्या जन्मात महाराज सांगतात म्हणजे शेवटच्या जन्मामध्ये कुलाला ते ओंकी जन्मले शरीर कर्मानं हे मंडळी मोठे झालेली कर्मा